भाऊजाई. सगळे म्हणले ती जरा शिकलेली आणि तिनं नाव ठेवले शाहू. म्हणलं वा वा वा. पावदी म्हणलं तू हा शाहू. त्याचा शाहू पाहिल्याच्या नंतर बरा दिसला. कसा होईन रे? म्हणलं मला काय सांगता येईल कसा होईन तो, मला सांभाळीन का? म्हणलं बघू आता, इतक्या लवकर काय सांगता येईल, मी का देव आहे का? बाहेर आल्यावर एक ढवळ्या कपड्यावाली बाई भेटली. कोण आपण? गिरगावकर. इकडे कुठे? म्हणलं ते आमच्या मित्राला मुलगा झाला. तिने असं कसनच तोंड केलं. मी म्हणलं हिला काय समज नाही काय नाही, त्याला पोरग झालं विलं. म्हणलं बाई तुम्हाला कसं काय मळमळ झालं? त्याचं बाळांपण केल्यावर तुम्ही अंगठी हरपली, त्याची डिलिव्हरी केल्यावर मग अंगठी हरपली. अर म्हणलं दाश्या पोरग दाखव बरं. त्याचं नाव दाश्या होतं. म्हणलं पोरग दाखव बरं. ते म्हणलं काय झालं? दाखव ना. तर लहान लेकर अशा मुठी वळी त्याची मी मुठ उकलल्याच्या नंतर सिस्टरनीची अंगठी गवसली. मी म्हणलं दाश्या लहाण्याच्या बायकोने याचं नाव शाहू ठेवलंय आणि झाल्याच यानं सिस्टरनीची अंगठी चोरली. याला जर तालुक्याचा आमदार केलं तर हे काय काय इकीन रे? हा याचं नाव शाहू ठेवलंय, तिथं नाव ठेवणारी आण बरं. ते तिथंच होती बाजूला. काय झालं? अरे म्हणलं काय काय झालं? नाव तळ्याला आणि काम न दिला. याचं नाव तो शाहू ठेवलंस आणि यानं झाल्या सिस्टरनीची अंगठी चोरली ना द्वारका. तिचं नाव नव्हतं द्वारका, मी आमच्या इथली म्हणायलो विठाला विठाला. लाखा जोर में पांडव बैठे गुप्ता आग लगाई बिगरी किने बजाई नाथ मोरे बिगरी किने बजाई. ते सुदर्शन सोडलं ज्या ठिकाणी कुंती आणि पांडव आहे त्या ठिकाणी भुयार पडलं. नर्मदेच्या तीरावर पांडव आणि कुंती घेऊन गेले आणि लाक्षाग्रह जळालं. सकाळी दुर्योधनाच्या लक्षात आलं आपली काकी आणि आपले 5 भाऊ वारले, पण आस्ती कुठे येता? एका बाईच्या बांगड्या सापडल्या भाऊ. त्या भिल्ल स्त्रीच्या बांगड्या होत्या आणि 5 अपत्यांच्या अस्थी सापडल्या. लक्षात घेतल्या बांगड्या कुंतीच्या असावा आणि या 5 मुलांच्या अस्थी सापडल्या या पांडवांच्या असावा. बुजतील दुर्योधनानं, नालायक दुर्योधनानं, निर्बुद्ध विचाराच्या दुर्योधनानं आपली चुलती आणि आपण भाऊ मृत्यू पावल्याच्या नंतर दिवाळी साजरी केली. या भारत देशातल्या 14 नालायकापैकी एक दुर्योधन नालायक होता. रक्ताच्या नात्यातली संपल्याच्या नंतर दिवाळी साजरी करतो इतका नालायक दुर्योधन होता. पण महाराज ती पांडव नव्हते, एका साध्या स्त्रीची लेकर होते. एका गरीब स्त्रीच्या अस्थी होत्या, तिच्या बांगड्या होत्या. चला तिकडे पोचले. या मुद्द्यावर अभंगावर माझे तुकोबाराय म्हणतात देवा, अरे ज्याला संध्याकाळचा ठिकाणा नाही तो रातच्या झोप मोडून उठत नाही. रातच्या झोप मोडून मला फीस कमी करायची होती, शिकायला होतं. मी 7वी पर्यंतच शिकलो. आताची माई परिस्थिती इचकू नका, मी मागची सांगतोय मागची. तर एका त्या फॉर्मवर सरपंचाचा शिक्का आणि सही लागते ते फीस माफ करण्यासाठी. त्याला कोणता फॉर्म म्हणते सांगता येईल का? एबीसी फॉर्म. वा वा. त्या फॉर्मवर सही घ्यायची. मग सकाळी सरपंचाच्या घरी गेलो तर 9 वाजलेले होते. 9 वाजता गेल्यावर सरपंचाची बायको लेंड्या झाडू लागली. 5-6 शेपुड्या होत्या लिंबाखाली बांधलेल्या आणि लेंड्या झाडू लागली. तर मी म्हणलं बाई दादाला बोलायचं. इतक्या सकाळी थुत्र घेऊन चालतात. 9ला सकाळ असती. झोपू गिपू देतात का नाही? काय गुत्त घेतलं गाव ते ना. आणि हिच्या नवऱ्याला एकच बोट, रात्री एक हार पिलता. दारापुढे एकच दिसू लागला. तर त्याची बायको इतकी आयटीत आलेली. 11 वाजता ही. तर 11 वाजता गेलो तर ते घरी नाही. संध्याकाळी गेलो. तर ते त्याचा दरुजा पुढून होतं आणि मागून भीतीला टकरा घेऊ लागलं. ए उघडणं दरुजा मागून भीतडाला. तर ते काय शिका आणणारे त्या टायमाला एबीसी फॉर्मवर. माझ्या लक्षात आलं आपला फॉर्म बी चुरगाळून टाकीन, याला सकाळी भेटू. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो. तर त्याच्या बायकोने इतकं धुन केलं
तिनं धुन केल्या मी म्हणलं आपल्याला शिकायचंच नाही, इमानदारीनं शिकलोच नाही. इतका बिना आकली तिचा नवरा. तर त्या बाईनं मला इतकं धुन केलं, नकोच म्हणलं देवा आपल्याला 7वीच्या पुढे शिकायचंच नाही. ही इतकी धुन कायली तर पुढे शिकल्यावर कोणी धुन केल्यावर करावंच काय. माझे तुकोबर आहे म्हणतात देवा, गिरगावच्या बाळ्याला लेंड्या झाडणार बाईनं इतकं धुन केले, बुट हरपून येणाऱ्या नवऱ्याला ती उठीत नव्हती. हे सगळे कोण्या दिवशी बटन दाबून मारायचे ते तुमच्या हातात हे देवा, आणि तू रात्री 1:30 वाजता उठून पांडवांना वाचिलस. काय गरज होती देवा तुला. तर विटेवरच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि तुकोबरायच्या हृदयाला मिठी मारली आणि मानावर मान टाकली. तुकोबराय 7 रात्र जागून माझा विसर पडू दिला नाही. आणि ती पांडवांनी कुंती जळाली असती तर मला करुणेचा सागर नाव हे पुसून टाकलं असतं. दयेचा सागर, करुणेचा सागर हे नाव डांबरानं पुसून टाकलं असतं. मग ऐका देवा, तुमचा विसर न पडल्यामुळे जळत्या लाक्षागृहातून पांडवांनी कुंती वाचवता, ही तुमचा विसर न पडण्यात ताकद आहे. मग मला तरी दुसरं देताच कशाला, म्हणून पहिलं कडवं देवा, याच्या करता तुमचा विसर पडला नाही पाहिजे एवढं देऊन टाका. गंधमादन नावाचं एक वानर आहे. हे गंधमादन नावाचं वानर भगवान प्रभू रामचंद्राच्या पक्षामध्ये झेंडा घ्यायचं काम करत होतं. धर्माची पताका, झेंडा त्याच्या हातात होता. त्याचं नाव होतं गंधमादन नावाचं वानर. 18 पद्म वानर 72 कोटी रिसन 56 कोटी गोलांगुळ. तुकोबराय का म्हणतात, हे का मागण्या मागतात, याचा पुरावा तुमच्या पुढे मांडतोय. तुम्हाला मान्य असेल घ्या, नसेल मान्य तुम्ही तुमचं ठरवा. कारण पुराणाला संप्रदायानं शिक्कामोर्तब केले. पाहावे पुराणी विचारून. माझे तुकोबराय म्हणतात पुराणीचा रस गोड आहे. पुराण सांगते ते आपल्या संप्रदायाला मानावं लागते. त्या संप्रदायाच्या नावानं 2 टायमानं भाकरी खातोय, त्या संप्रदायाच्या विरोधात मला कसं बोलता येईल. तुम्ही मान्य करा न करा, तुम्ही व्यक्ती स्वतंत्र आहात. तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं. या सर्व वानरांच्या पुढे झेंडा घ्यायचं काम. एके दिवशी प्रभूंनी सांगितलं, 3रा दिवस युद्धाचा सुरू आहे. सकाळी दर्शन घेतलं, इतकं तापड होतो की पक्का सोय नाही. महाराज, रावणाच्या पक्षातल्या एकाही माणसाच्या हाताने एकाही वानराचा मृत्यू नाही झाला. आणि मग रावणाला गुप्तचरांनी सांगितलं, मालक आपलं एवढं सैन्य असून रामचंद्राच्या पक्षातला झेंडा धरणार वानर मरत नाही, काय आपल्याला ताकद आहे.
रावणान धारेव धरलं, संध्याकाळी मीटिंग घेतली. रमेशराव बेटा कोणी नाही गेलं तरी हरकत नाही, पण आज गंधमादन वाजता कामा नाही. इतका बाणाचा वर्षाव झाला, इतकाचा बाण आला की उडी हाणीत होतो. पण कर्म नो गती, एक बाण लागला, एक बाण लागला आणि त्या बाणानं झेंड्याची काठी उडून गेली. पण किती उडून गेली सांगू? ही उंच काठी जिथरोक झेंडा होता का तिथून उडून गेली आणि खालच्या हातातच राहिली. पण ती काठी घेऊनच नाचत होतो, माहीतच नाही झेंडा उडून गेलाय. इतकं प्रेम धर्मावर पकड किती असते काही काही लोकांची बघा. काही काही धर्मासाठी माईकवर बोंबलत येत, अशी काही पकड नसते त्यांची. असं काही नसते. माईकवर मात्र धर्मासाठी इतके बोलणार, इतके बोलणार. वा वा वा. छत्रपती शिवाजी राजेंची जयंती आल्या, बापा बिल्ले ते काय वा 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 वा, सारं भगवच वादळ. हो. आणि जयंती झाली की 2-4 दिवसाला पोळी उकरी तू घोरपडी पाहला. बसायची जागा हाणायला पाहिजे निबर काठीने. नालाय का तू? लायकी आहे का रे? नुसता हावभाव करतो नुसता. हे इतकं आपल्याकडे काही गोष्टी आल्या ना, बापरे बापरे असं वाटतंय की पाहाचंच काम नाही. आमची इथे एक महाराज आले आणि त्या महाराजाला आंघोळ घालू लागले. मग त्या महाराजांना आंघोळ घालीत असताना काय झालं, हा बाबा इतकी गर्दी, इतकी गर्दी, इतकी गर्दी, इतकी गर्दी की बघायचंच काम नाही. कोणाला वाटतं की जाऊन तांबर पाणी महाराजांच्या अंगावर टाकावं. इतकी गर्दी, इतकी गर्दी. एका बाईला जातात नाही आलं, ती मधात नाही गेली, मोरीतून पाणी आल्यावर पिली. ती म्हणली नका का आंघोळ घालणं होईना, पण महाराजाच्या अंगावरचं पाणी मोरीतून आलंय ना, ते तीर्थ म्हणून पिली. तर मी तिची चप्पल चोरली. म्हणजे ह्या महाराजावर इथे श्रद्धा किती आहे, आपण हिच्या चपलाच्या पाया पडू. मी फेटात व्हाच्या पिशवीत तिची चप्पल ठेवली. जाऊ दे म्हणलं, एखादीशी भेटले आपल्याला पायापडणीचे पैसे द्यायला विला दुप्पट देऊ. पण ही महाराजाच्या अंगाचं मोरीतून आलेलं तीर्थ पेती, त्या अर्थी हिचा भाव किती गोडे, आपण हिची चपलाची पूजा करू. आणि त्याच महाराजाच्या कीर्तनात ती पहिल्याच अभंगाला झोपी गेली. मग माझ्या लक्षात आलं, बाळ्या ही चप्पल तिला देऊन टाक आणि ती पिशवी पण जाळून टाक. कारण तू तिची चप्पल ज्या पिशवीला लागली त्या पिशवीला पटका लागल्यावर तू कीर्तनात झोपशील. म्हणजे काही कायचा भाव इतका नदीला उतू जातो आणि त्यांच्या अंतकरणात कवडी इतका नसतो, इतका येडपट भाव असतो काही कायचा. काय वानराचा भाव होता त्या. काठी घेऊन उड्या आणत होतं ढकल्यांना, ते काठी घेऊन, पण मागून खडा हाणला. गंधमादन येते ध्वजा पय धर्मदंडे शुभय स्थिता. नसता धर्मदंड आहे, ध्वज कुठे आहे? अरे बापरे, काय करा. महाराज भेद आहे पुराणामध्ये. लक्ष्मणजीला आणि प्रभू रामचंद्राला वल्कल्य होती, त्यार्थी वस्त्र नव्हते, असा भेद सांगितला वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर यांनी. पण सुग्रीव नावाच्या व्यक्तीच्या कमरेला शेला होता बांधलेला. तार दिशेवरी टाकली आणि पांढरा सुग्रीवाच्या कमरेचा शेला काढून घेतला, ते उपरनं बांधलेलं. आणि जी काठी होती का हातातली काठी, ती एका बाजूला टोचली अंगात. भळा 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 रक्त आलं आणि त्या रक्तात ते उपरनं भिजवलं आणि त्या काठीला बांधलं आणि प्रभूला सांगितलं, प्रभू ध्वज. स्वतःच्या रक्ताची ध्वज केली. हो काय गंधमादन असेल ते. तुकोबर आहे का मागतात पुढचं याच्याकरता सांगतोय. काय सत्कार, काय आदरातिथ्य. आणि हेच लक्षात आलं, एकदा खाल्ल्यावर 6 महिने उठत नव्हता त्याच्या. काय नाव होतं त्याचं? कुंभकर्ण. कुंभक. त्यानं पैजेचा विडा उचलला, उद्या गंधमादन ठेवणारच नाही. त्यानं काही शस्त्र नेलेत नाही. गंधमादन ज्या कोपऱ्यात उभा होता त्या कोपऱ्यातले वानर अशी वळले. पाल कशी किडावडी ती पाल पाल कसं जीभ लांबून अजे असं टाकल्याबरोबर ती किडावडी ती का नाही, तशा अशा प्रेशरनं सगळीच वानर सगळी ओढली. हजारो वानर मदत केली, हजारो. वानराच्या लक्षात आलं आपण वाचतो, इतका गंधमादन हुशार, इतका गंधमादन त्याच्या पोटात झेंडा घेऊन फिरत होतं. त्याचं पोट किती मोठं असेल कल्पना करा ना. कुंभकर्णाच्या नाकातले केस काढायला पळाट्या उपटायचा चिमटा होता.
असं मी सांगत नाही बरं, मी काय त्या काळात सरपंच नव्हतो रावणाच्या गावात. अतिशोक्ती अलंकाराचं लक्षण आहे रामायणामध्ये, अतिशोक्ती अलंकाराचं लक्षण. मला मी शिकलो कमी, पण मला अलंकार वगैरे सगळे ते गुरु लघु वगैरे सगळे ते सिद्धांत सगळे पाठ आहेत. कारण मेमरी कार्ड गोड आहे माझं मेमरी कार्ड इतकं सुंदर दिलंय मला, म्हणून तर मी तुमचे मोबाईल वापरीत नाही. मला हे मेमरी कार्ड गोड आहे ना, 6दा वाचिलं की 7व्यांदा पाठ चिठ्ठी फाडून टाकायची. काय सांगू लागलो. अतिशोक्ती अलंकार. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामाजीची शेंडी झाली, लांडोरीचा पाय लागला, त्याच्यात हत्ती वाहून गेला. तेल केवढ्याचं आणलंय? दमडीचं. बरं ठीक आहे, त्यावेळेला दमडीमध्ये 20 क्विंटल तेल येत होतं असं समजा. पण 20 क्विंटल तेलाची टाकी मोराच्या बायकोला पालती होती का? मोराची बायको कोण? लांडोरी. लांडोरीचा पाय केवढा का असतो? एवढूसा. मग लांडोरीच्या पायानं पालतं झालेलं तेल असेल केवढं? एवढी वाटी. मग मोराच्या पायानं पालतं झालेल्या तेलात हत्ती वाहून जातो, हे अतिशोक्ती अलंकाराचं लक्षण आहे. तसा कुंभकर्ण हा अतिशोक्ती अलंकाराचं लक्षण होतं. त्याची दाढी करायला जे वस्त्रे होते का, त्याला कोळप्याच्या दांड्याच्या पासा होत्या, त्या ह्या होत्या दांड्या मुठी. हो, एवढा कुंभकर्ण होता. सोडूनच घेतली वानर. पण सगळ्या वानरांच्या भोवताल पोटात फिरत होतं. मरू देत नाही रे, काळजी करू नका, त्याचं गुण गात राहा. मरायला लागल्या भजन आठवतोय, ते म्हणले वाचायचं असेल तर गुण गा. राक्षसाच्या पोटात गुण गायलं. राक्षसाची पुरावे 1-2 देतो तुम्हाला. पोटात गुण गायल्याच्या नंतर एक जण म्हणला कौरव गुण गाच रे, म्हणला रस्ता दिसूस तर. इतक्या टोकानं पोटात गुण गायलं आणि प्रकाश पडला तो कानातून. आणि मग गंधमादनानं सांगितलं, हानान उड्या येडपटा होती, होच रस्ता आहे ना. कानाचं भिताड फुटलं कुंभकर्णाच्या हात, त्याला आपण पडदा म्हणतो ना, ते फुटलं त्याचं भिताड घ्यायच्या आवाजानं. आणि प्रकाश बाब हाना उड्या, सन 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 उड्या हाणल्या. पण कुंभकर्णाच्या लक्षात आलं, जे झेंडा घेतय का त्यानं शहाणपणा केलाय, याला नाही वाचू देत, याला वाचू देत नाही म्हणले. आणि मग कानाला चाळणी लावली बोटाची. उडी हाणल्याबरोबर फेल दिशी गंधमादन धरला. झेंडा आणि तेन सगळंच असं बदललेलं. कोण? त्याला वाटलं आवाजन भीन. ते बारक्या बुरक्या माणसाचा कार्यकर्ता होतं का ते अशा माणसाचा कार्यकर्ता होतो. या विश्वावर ज्याची सत्ता आहे त्या मालकाचा ते कार्यकर्ता होतं. कोण? ते म्हणलं ऐकू येते ना, हळून बोल. तो तरी इकडचा कान फुटलाय आणि मॅच फोडलाय. मला दोन्ही कान आहेत, हळून बोल ना. अरे तू रावणाच्या भावाला, ज्याला 7 कोटी घर आहेत, त्याच्या भावाला वाननेर आरोतुर बोलायले. आपण बऱ्या बुऱ्या माणसाला आरोतुर बोलले आपल्या अंगावर गाड्या घालतील. हो, पुन्हा ताकद नाही कशाने मेला आणि काय मेला सांगायची. आहे का हिंमत कोणाची? एवढा मोठा श्रीमंत रावण आरोतुरच. कोण? हळून बोल म्हणला. गंधमादन. गंधमादन नाव कशा करता ठेवलंय? तुकोबरा का मागता त्याच्यावर बोलतोय. तुकोबरा यांच्याकडे कशा करता गंधमादन नाव ठेवलंय? त्यांना जरासं नाकाच्या जवळ घेऊन पाय ना. लय नको नेऊ म्हणे, मला मळमळ होईल तुझ्या तोंडाने. कुंभकर्णानं हाताचा जवळ घेतल्याच्या नंतर गंधमादन, मलयानळू चंदनाचा सुगंध ज्याच्या अंगातून कोसोपर्यंत जात होता, असं ज्याची तनुगंध आहे त्याला गंधमादन म्हणतात. हो, बरीच पैकी वानर आहेत. पुष्पदंत, भयदंत, यतिदंत, साक्षीदंत, कीर्तिदंत, आश्वदंत, प्रियदंत, साक्षीतनय, नदीतनय, भयतनय, भासतनय, हे वानरांची नाव होती. लेकरांची पण चांगली ठोत जा. आमच्या मित्राला पोरगी झाली, मी बारशाला गेलो, नाव काय ठेवलं म्हणजे चुटकी. नालाय कुठला चुटकी नाव. आपला असाच कारभार. घ्या आदर्श, मुस्लिम बांधवांचा आदर्श घ्या. अरे त्यांच्या धर्मामध्ये एक तिळा इतकी चूक करत नाहीत, म्हणून त्यांच्या बाबतीत धर्म खाली येत नाही. आपण नुसत्या धर्माच्या बाबतीत उड्या हाणतो आणि गप्पा हाणतो, पार टाळू फोडून गप्पा हाणतो, वागत नाही. साधी नावं ठेवत नाहीत आपण आपल्या संस्कृतीनुसार. काल परवा 2-4 वर्ग शिकलेली ती पोराची आंटी म्हणली, ही आंटी नाव ठेवीन, तिला आकलीचा कांदा आहे का?
हळदीची साडी होती तेव्हा सासू सासऱ्याला वाहिलं काढलं आणि तिला नाव ठेवायचा मान द्यायला. तिला अक्कल आहे का? नाव ठेवण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना सांगा जा, तात्विकांना सांगा जा. नाही म्हणे आमची आंटी लयच हुशार आहे, तिला मोबाईल लय पाहता येतो आणि मोबाईलवरच पाहून आंटीनं नाव ठेवलं. ते पोरग असच, त्याचं नाव ठेवलं शाहू. हो, दवाखान्यातच ठेवलं. आणि शाहूला भेटायला मी गेलो दवाखान्यात. शाहूला भेटायला दवाखान्यात गेल्याच्या नंतर त्याचा वडील आमचे जरा सोबत शिकलो होतो 4थी पर्यंत. ते 4थीला गळालं, मी 7वीला आपटलो, म्हणजे शिकलोच नाही पुढं. ते नाही पुढे गेलं. मी म्हणलं अरे बघू दे मुलगा. हो, आताच नाव ठेवलं म्हणे आमच्या लहान्याची बायको आलती, म्हणजे त्याची भावजई. हो, सगळे म्हणले ती जरा शिकलेली आहे आणि तिनं नाव ठेवलंय शाहू. म्हणलं वा वा वा, पावदी म्हणलं तो हा शाहू. त्याचा शाहू पाहिल्याच्या नंतर बरा दिसला. कसा होईन रे? आम्ही म्हणलं मला काय सांगता येईल कसा होईन, तो मला सांभाळीन का? मी म्हणलं बघू आता, इतक्या लवकर काय सांगता येईल, मी का देव आहे का? बाहेर आल्यावर एक ढवळ्या कपड्यावाली बाई भेटली. कोण आपण? गिरगावकर. इकडे कुठे? म्हणलं ते आमच्या मित्राला मुलगा झाला. तिने असं कसनच तोंड केलं. मी म्हणलं हिला काही समज नाही काय नाही, त्याला पोरग झालं विला. म्हणलं बाई तुम्हाला कसं काय मळमळ झालं? त्याचं बाळांपण केल्यावर तुम्ही अंगठी हरपली, त्याची डिलिव्हरी केल्यावर मग अंगठी हरपली. अर म्हणलं दाश्या पोरग दाखव बरं. त्याचं नाव दाश्या होतं. म्हणलं पोरग दाखव बरं. ते म्हणलं काय झालं? दाखव ना. तर लहान लेकर अशा मुठी वळी ते, त्याची मी मुठ उकलल्याच्या नंतर सिस्टरनीची अंगठी गवसली. मी म्हणलं दाश्या लहान्याच्या बायकोनं याचं नाव शाहू ठेवलंय आणि झाल्याच यानं सिस्टरनीची अंगठी चोरली. याला जर तालुक्याचा आमदार केलं तर हे काय काय इकीन रे? हा, याचं नाव शाहू ठेवलंय, तिने नाव ठेवणारी आण बरं. ते तिथंच होती बाजूला. काय झालं? अरे म्हणलं काय काय झालं? नाव तळ्याला आणि काम न दिला. याचं नाव तो शाहू ठेवलंस आणि यानं झाल्या सिस्टरनीची अंगठी चोरली ना द्वारका. तिचं नाव नव्हतं द्वारका, मी आमच्या इथली म्हणायलो विठाला विठाला. आपण काही जोपाशीत नाही. बघा गंधमादन, याच्याकरता गंधमादन नाव आहे. एक सांगू का? तो येतो का रावणाकडे? म्हणलं रावणाकडे कशाला? अरे काय या रामाचं नाव घेऊन पाला खातोस तू झाडाचा? माझ्या दादाकडे आल्याच्या नंतर गावरान तुपातलं जेवण. म्हणला नको कडे. ते फार वेगवेगळं बोललं होतं पण आता सांगत नाही, पुढे सरकतोय, वेळ मोजकाय आपल्याकडे. इतकं बोललो घाणरड्या वाणीत ते वानर, इतकं बोललो की ते ऐकल्याच्या नंतर त्या कुंभकर्णाला वाटत होतं जीव देवा का काय. इतकं खालच्या पातळीत बोललो. त्यानं सांगितलं 3.5 कोटी घरं देतो एकदा रावण मन. सांगतो जाऊ द्या. कुंभकर्ण काय म्हणला त्या वानराला? 3.5 कोटी घरं सोन्याचे देतो फक्त एकदाच रावण मन. ते म्हणला खरं सांगू का? यायम नैसर्गिक स्थित क्रियानाम शंका भयत्ल भूस्थिते यत साम्य दृष्टिवादायाम यति परभेदान भयव्याप्ती. सांगू का खाली येऊन? मी जर लघुशंका करीत असताना रावण जर पुढे आलं तर त्याच्याकडे तोंड करून लघवी करणं सुद्धा मला पाप वाटतंय. हे 7 कोटी घराच्या मालकाच्या विरोधात बोलले. काय वानर असेल तर आरशी कल्पना करा. आणि मी येतो का? म्हणलं नाव घेतो का? मारीन, जीव गेला तरी हरकत नाही, पण म्हणला नाही येणार. दाबला असं कर 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 दाबलं. जितक्या रक्ताच्या चिळकंड्या अंगावर तोंडावर आल्या ना, त्या रक्ताच्या थेंबा थेंबातून राम राम येत होता. काय गुण गात असेल? रक्ताच्या थेंबा थेंबातून विटेवरच्या मालकाचं गुण गात होतं. राग आला कुंभकर्णाला. हराम असाचा कातड्याचा असा चुरगाळा केला आणि फेकून दिला. मूर्ख म्हणे, कुठं ऐकायला तयार नाही. गंधमादन मृत्यू पावला त्या दिवशी एकाही वानराने पाला खाल्ला नाही. याला म्हणतात आपल्याचं दुःख. आपल्याचं दुःख. 7च्या जाग्यावर वानर पडलेली आहे. ती रात्र प्रभू रामचंद्राला सुद्धा दुःखाची होती. आपल्या पक्षातला धर्माची ध्वज घेणारा आज मृत्यू पावलाय. लक्ष्मणजीने वारं घातलेलं आहे. प्रभूला झोप लागली. गुणगाई नावडी सांगतोय झोप लागली. बरोबर झोप लागल्याच्या नंतर 10-5 मिनिटाला प्रभू जागे व्हायचे. काय झालं प्रभू? काय नाही रे, इथं आवाज येतोय. झोपा पुन्हा.
10-5 मिनिटाला झोपले की पुन्हा प्रभू उठायचे. आवाज येते. कोण भजन करीत होतं माहितीये? गंधमादन नावाचं वानर. मारुतीरायाला बोलून घेतलं लक्ष्मणजीने. हनुमंता, मालक आज झोपत नाहीत. मारुतीराय जवळ आले. रात्रीचे 2 वाजलेले आहेत. प्रणाम केला. प्रभू, रावणाची भीती वाटायली का? नाही, भीती वाटत नाही रावणाची. मग झोप का येत नाही? दशकी कशाची, चिंता कशाची, कशा करता आरबळायले? एक सांगू का हनुमंता, माझ्या जीवनातला रात्रीच्या वेळेला घडलेला प्रसंग जीवनातला हा पहिला आहे. मी झोपी गेल्याच्या नंतर माझ्या हृदयावर राम नावाचा आवाज आदळतोय आणि तो अंतःकरणापासून निघणारा आवाज माझ्या हृदयावर आदळतोय. कोण असेल? मारुतीराय बुद्धिमतान वरिष्ठम. मारुतीरायने विचार केला आणि सुग्रीवांना यांना त्यांना विचारलं, का रे गंधमादन मृत्यू पावला हे माहीत झालंय, प्रेत सापडलं का? काय सापडन म्हणे हनुमंता, कुंभकर्णाने चुरा केला रे त्याचा आणि कोणीकडे फेकलं लक्षात नाही. सागराकडे फेकला असेल तर समुद्रात विलीन झाला असेल. मारुतीरायाने सांगितलं, गप्पा हाणू नका, प्रेत सापडलं पाहिजे. हे सगळी 6 माणसं जागे, एकटे मारुतीराय फिरतात. मारुतीराय दळाच्या बाजूला फिरत असताना थोडे बाजूला गेले. त्याच बाजूला त्याच्या हाडामासाचा त्वचेचा गोळा पडला होता. मारुतीराय चालत असताना साजूक चांदण्याचा प्रकाश होता आणि त्या प्रकाशात मारुतीरायच्या पायावर तो गोळा आदळला. वाकून पाहिलं तर हाडामासाचा गोळा होता. हाडामासाचा एवढा एवढा गोळा होता. हुंजळीत घेतला. कोण? मी गंधमादन. हृदयाशी लावला. बाळा, कुंभकर्णाने तुझ्या शरीराचा चुरा केला रे, तरी तुझ्या त्वचेतून, तुझ्या अस्थितून, तुझ्या मांसाच्या तुकड्यातून राम नावाचा ध्वनी तू गुणगातोस. जी पवन सुता, एकदा त्याचे पाय दाखव. हाडामासाचा गोळा घेऊन शिबिरात आली रावटीत. विटेवरच्या मालकाला दाखिलं, मालक तुमची झोप हे मोडीत होतं, हे मोडीत होतं झोप. लक्ष्मणाने विचार केला, हाडामासाचा गोळा आहे. ह्या मोठ्या रोडून एखादी मांजर यावा, बारीकसं कुत्र यावा, बारीकसं डुक्कर यावा, बारीकसा रानटी पशु यावा आणि त्याच्या अंगावून एखादा असं टायर जावा, कसलं दिसतंय ते भाग. तसं गंधमादनाचं असं शरीर, असं एवढा एवढा गोळा होता. तो छिन्न बिछिन्न झालेला गोळा. लक्ष्मणजीला वाटलं हनुमंताला कळत नाही देवाच्या हातात काय द्यावं. प्रभू, मारुतीरायाने सांगितलं, लहाने मालक शांत बसा. आणि प्रभू रामचंद्राच्या वंजळीत तो गोळा दिलाय. देवा, हे तुमची झोप मोडते. अरे हाडामासाचा गोळा आहे रे, मेलेल्या व्यक्तीचं मांस आहे, मांस आहे. मेलेल्या व्यक्तीची हाडे चुरा झालेले, मेलेल्या व्यक्तीची त्वचा आहे, कातड. हे काय माझी झोप मोडील? प्रभू थोडासा हात कानाजवळ नेता का? आणि प्रभू रामचंद्राने तो हात कानाजवळ नेल्याच्या नंतर त्या हाडा मासाच्या पुंजातून श्रीराम जय राम जय जय राम हा आवाज येत. कोण आहे? हे गंधमादन नावाच्या वानराचं शरीर. हृदयाशी धरलं. ब्राह्मी मुहूर्त सुरू झालं. पहाटेचं 3:43 झाले. ब्राह्मी मुहूर्ताला सुरुवात झाली. जगाच्या मालकानं हृदयाला चिटकलेला पिंड पुढं केला आणि पूर्वेकडे बघून डोळ्यातल्या पाण्यानं तो पिंड धुतला. डोळ्यातल्या पाण्यानं अभिषेक केला. विभीषण बाजूला होता आणि विभीषणाला सांगितलं, विभीषणा, रावण मारल्याच्या नंतर तुला लंकेचा राजा करणारे हे मी तुला देऊन टाकले. मला सुतळीचा तोडा नकोय, पण आज एक भीक मागतोय, माझ्या गंधमादनाची समाधी सोन्याची कर. गंधमादनाची समाधी सोन्याची कर. आणि ब्राह्मी मुहूर्तावर गंधमादनाला अंत्यविधी झाला. ती जागा आरक्षित केली. तिथे दगड रवला. रावण मारल्या गेला. 65 क्विंटल सोन्याची समाधी केली आणि विभीषणानं नियम केला, मी गंधमादनाचं श्राद्ध करील. सज्जनांनो, पुराण ऐका, रामायणात शोधू नका हा पुरावा. दुसऱ्या पुराणात बघा. तुम्ही रामायण पाहिल्यावर पुन्हा म्हणताल गिरगावचा बाळू काही सांगतो चटके.
त्याच्यामुळे आताच सांगायलो, नंतर कार्य करण्यापेक्षा आताच तुम्हाला पुरावा सांगतो. हा रामायणात सापडायचा नाही, एका पुराणाचा दिलासा आहे. एक वर्ष गंधमादनाचं श्राद्ध न केल्यामुळं लंकेत आवर्षण पडलं होतं, थेंबभर. आणि मग मालकाला संदेश दिला, पाऊस का पडतोय? तर मग एका धन्वंतरी नावाच्या वैद्यानं सूचित केलं. विश्वकर्मा नावाची व्यक्ती आणि धन्वंतरी एकत्रित आले आणि विभीषण चिरंजीव होते, त्यांना सांगितलं, राजा गंधमादनाचं श्राद्ध विसरलास. दृष्टांत संपला. राजे हो, पशुच्या योनीतला वानर, 65 क्विंटल सोन्याची समाधी भारतात कोणाचीच नाही. भारत देशामध्ये 65 क्विंटल सोन्याची समाधी कोण्याच श्रीमंताची नाही, कोण्याच श्रीमंताची नाही. अद्याप नाही, कोण्या माणसाची नाही. पण त्या काळामध्ये 65 क्विंटल सुवर्णाची समाधी गंधमादन नावाच्या वानराची होती. तुकोबाराय बाहू हालून विचारतात, देवा अरे वानर आहे, ते वानर आहे, रानातले पाला खाणार वानर आहे, त्याची सुवर्णाची समाधी. अरे ज्यांनी 500 एकर जमिनी पोरायला कमिल्या त्याचे कट्टे बापाचे श्राद्ध घालत नाही. 7 चिरंजीवापैकी एक चिरंजीव विभीषण, लंकेचा राजा, भजनानंदी, त्याच्या भजनानं त्याचं घर जळत नाही. एवढी मोठी ताकद ज्याच्यात आहे. एक वारकरी एका वानराचं श्राद्ध घालतोय. ताकद कशाची? विटेवरच्या मालकाचे डोळे भरून आले आणि तुकोबारायला सांगितलं, तुकोबाराय त्या वानरा इतकं गुण माझं कोणीच गायलं नाही. मग जे वानर तुमचं गुण गातय त्याला इतकं उंच टोकाला नेतात, ही गुण गाणाराची ताकद आहे. मला तरी दुसरं देतात कशाला, म्हणून दुसऱ्या कडव्यात गुण गायना आवडी, गुण गायना गुण गायना आवडी, गुण गायना आवडी, गुण क्या बात है? गुण गाणाऱ्याची ताकद बघा. गुण गाणाऱ्याचा अधिकार तू किती मोठा आहे कल्पना करा. आई वानराची समाधी एवढी मोठी कुठे? ज्याचं श्राद्ध लंकेचा राजा घालतोय, तर्पण विधी करतोय, विभीषण, ही गुण गाण्याची ताकद आहे. संध्याकाळी खाल नव्हतं एका वार करायला, संध्याकाळी खाल नाही. गुण गाण्याची ताकद किती मोठी काकडे बुवा, विशाल बुवा, संतोष बुवा. रात्री जेवायला नाही. एक रात्र इतकी बिकट की त्या रात्रीमुळं त्या वारकऱ्याला 18 विश्व दारिद्र्य, इतकी गरिबी म्हणून सिद्ध झाला. 18 विश्व दारिद्र्य म्हणजे गरिबी म्हणून सिद्ध नाव तिथं पडलं. त्या रात्री पीठ ठेवायचं गाडगं होतं. पीठ ठेवतेत ना, भाकरीचं, गव्हाचं, ज्वारीचं पीठ ठेवतेत ना, हे गाडगं होतं. त्या गाडग्यामध्ये शिपभर, एक चमचाभर पीठ नव्हतं. त्या गाडग्यामध्ये मीठ टाकलं एवढं आणि त्याच्यात पाणी टाकलं गुंडीभर आणि ते गाडगं चुलीवर ठेवलं. पाणी खळा 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 उकळलं.
पांढरा रंग सुद्धा नव्हता आला पाण्याला, पांढरा रंग पण ते खारट पाणी लेकरांनी पिलं. परिस्थिती किती नाजूक असेल कल्पना करा, किती नाजूक परिस्थिती असेल. पहिल्या दिवसाची ती परिस्थिती, दुसऱ्या दिवशी काहीच नाही. 18 विश्व दारिद्र्य, गरिबीचा एक प्रकार येतो. 18 विश्व दारिद्र्य. दुसऱ्या दिवशी त्याच्यातले 7-8 सिद्धांत एवढे सांगत नाही, तुम्हालाही ताण होईल डोक्यात ठेवायला, आणि मी बी काही गुत घेतलं नाही. दुसरा मुद्दा सांगतो. दुसऱ्या दिवशी एक मिठाचा खडा घेतला, पाण्यात बुडीला, झोपलेल्या लेकराच्या ओठावून फिरीला. झोपीत ओठावर गेलेलं खारट पाणी जिभेच्या चेंड्यानं चाटत होते. इतकी परिस्थिती. 18 विश्व दारिद्र्यातला तो एक प्रकार. बरेच आहेत असे प्रकार. सांगतो पुढचा. तिसऱ्या दिवशी मिठाचं पाणी किती पोटात सहन होईल. उमाळा येत होता, कोरड्या वांत्या होत होत्या. कराव काय. 18 विश्व दारिद्र्यातला एक तिसरा प्रकार आहे. बापाने धोत्राची चिंदी फाडली. बापाने धोत्राची चिंदी फाडली, तिचे 2 तुकडे केले. त्या चिंदीला पिळा घातला. एक चिंदी बाबा पत्नीकडे दिली, एक स्वतःकडे ठेवली, आणि दोघांनी दोन्ही लेकराचे पोट आवळले. म्हणून आपल्याकडे एक मन होती, पोट बांधून कमीलं, पोट आवळून कमीलं. हे जुने सिद्धांत लक्षात घेत जा, जीनच्या पॅन्टीवाले होत. मागच्या दुष्काळात आपल्या बाप दाद्यांनी संध्याकाळी जेवण झाल्यावर झोपताना चिमण्याही झिल्या. मी महिना झालो बोंबलतोय रोज कीर्तनात 2 मिनिटं तरी. आपल्या बाप दाद्यानं, या धोत्रावाल्यानं, ह्या पटक्यावाल्यानं संध्याकाळी जेवण झाल्या झोपताना दिवाळी झिला रे, दिवाळी झिला दिवा. अंधारात रात्र काढली. त्या दिव्याचं राहिलेलं तेल उद्याच्या संध्याकाळी पुरावा आणि आपले संसार सुखाचे व्हावा, याच्याकरता आपले बाप दादे अंधारात झोपले रे, अंधारात झोपले. अंधारात कदर करा त्याची. आपण बायकोच्या फॅरंदवलीसाठी केळीचे ढेले नका ऐकू. ते शाप देतील, वरून शाप, जळून जातील आपले संसार. काय परिस्थित्या काढ्या असतात लोकांनी. मागचं भान ठेवा. मला कळतंय 30 वर्षापूर्वीचा काळ, 41 पार केलं मी आता. 30 वर्षापूर्वीची परिस्थिती मला सप्त्यातली कळती. आमच्या सप्त्यात गुळाचा शिरा करीत होते, पंक्ती बसत होत्या. पण सज्जनांनो, आग्रह केल्याच्या नंतर एखादी ओळी जर शिल्लक राहिली तर ते तसेच पात्र उचलून मंदिराच्या बाजूला टाकीत होते. राजे हो, परिस्थिती तरुणांनो ध्यानात ठेवा, ध्यानात ठेवा. काम करी जा, काम करी जा. 10:30ला दात घासायला मुख्यमंत्र्याचा चुलताय का सुंबळ्या तू? हा, 10:30ला दात घाशी तू कुठं काय वरून पडन का तुला? काय बायको जागवायची लायकी आहे का तुला? 10:30ला दात घाशी तू म्हणजे. आणि मग की खांतून बिस्लरी घेऊन संडासला 1.5 किलोमीटर जातो. हो, वारे वा, रावणाचा चुलता. बाहेर जातो बाथरूमला. हो, 30 रुपयाचं पेट्रोल जाळून संडासला निघाला. बाहेर बसला कुठं इज्जतीचा पंचनामा करीत. सांगतो त्याच्यावर बी थोडा वेळ चिठ्ठी आलेली मला. दम नाही हो कीर्तनाला, रमेशराव दम नाही भागवताला, रामायणाला. गुण काय आला लोकायला? लोकायचा एकच धडाका, कीर्तनकार आणणे, खापक्या पाकिट देणे, त्याला मालदार करणे. हे आशाला असेच सोनाराच्या फुकणीवाणी. नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. काय घेता तुम्ही याच्यात? मगाशी म्हणलेलं वाक्य तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणताल रे रगील झाला का? एक जण म्हणला भरली गिरगाव करायची. हो, म्हणून ते लय चरचर बोलायला. मी नाही म्हणत मोठा सप्ता कोण्या सप्त्याला. का म्हणत नाही? ज्या सप्त्यात 11 पोरानं जर माळी घातल्या तर त्या सप्त्यातल्या मंडपातली माती चाटीन गिरगावकर. त्या मंडपातली मातीची भेन चाटीन. त्या सप्त्याला मोठं म्हणेल. ज्या सप्त्यामध्ये 25 बायकांनी तंबाखू सोडावा. काय म्हणून तंबाखू खाता? मला टकटक दिसायला तुम्ही 3 जण उभे राहा. कशाला कीर्तनात बसला? तुमच्या पापानं जळून जाईन गिरगावचा बाळ्या. हे उठ, हे म्हातारे उठ, तू उठ. काय मागं पाहू नको, तूच उठ. मरण काला हो दी.
काय अर्थ आहे मला सांगा ना रमेशराव? कशाला सत्य करायचे? महाराज श्रीमंत करण्यासाठी, आणि तुम्ही असेच कोरडे फट. तिघीला म्हणलं पण मला 90 कळाल्या. एकूण ती दुसरी न गुच्चा द्याला, तू बी खातीस ना. ती म्हणजे तू नाहीच खात का? मला तितक्यात ओळख आल्या, पटापटा पटापटा पटा लक्षात आले. जी म्हातारी तंबाखू खाती का, तिच्या मांडीवर सुनानं पप्या द्यायचा नाही. द्यायचा नाही. कारण लहानपणामध्ये त्या व्यसनाच्या वासानं याला कालांतराने व्यसन लागल. देऊ नको. लय बेकार तंबाखू. 90,000ला मसड आणली मी. 90,000. मी ओरिजिनल शेतकरी माणूस आहे. मला दुधाची मसड, दुधाची गाय, चांगला बैल कळू. तुम्ही चांदणीचा बैल घेत नाही, साडी कुटणारा घेत नाही, फिरून कापसाच्या मुंडक्यावर पावलं टाकू. तुम्ही येडपडे का कसले विकायचे? नंबर 1 जोड घेत असतो पद्धतशीर. मसड घेतली मी 90,000ची, आणि त्या म्हशीचं शेण आणायला आमच्या गावातली म्हातारी गेली. ती रातच्या झोपताना तंबाखू इथं टाकीत होती, आणि ती तसाच तंबाखूचा गोळा घेऊन कोठ्यात गेली. आमच्या म्हशीनं पुन्हा नाही दूध दिलं. मी 19 डॉक्टर आणले. मी म्हणलं मसूड पाना कस काय चोरायली? म्हणले तुमच्या गावात एखादी बाई एका रातच्या तंबाखू खाऊन झोपती. मी म्हणलं शेजारीच राहते. मग तिच्या वासानच म्हशीनं पाना चोरला. मग मसड जर रातच्या तंबाखू खाणाऱ्याच्या थोत्राचा वास घेतल्यावर पाना चोरीत असेल, तर लहान लेकराला किती त्रास होत असेल. अंतिके मंजुळे, जरा वाटू देईन तुला काही करणं तंबाखू बंद. आणि तंबाखून जर तू पोट भरत असेल तर पोतच देतो तुला. चपात्या खाऊच नको, तंबाखूच खाय. काय कशाला करायचे सत्य मला सांगा तुम्ही? हावभाव आहे. तुम्ही विटेवरच्या मालकाच्या दर्शनाकरता रांगेत जा. नालायक माणसानं थुकू नये म्हणून कोपऱ्यात पांडुरंगाचं चित्र काढलंय. तुम्ही दर्शन मंडप बघा कधी तरी. कोपऱ्यात पांडुरंगाचं चित्र काढलंय. आपली हलकट दर्शनाला गेल्यावर पण गुटके खाऊन तो कधी मधात नेऊनी म्हणून घुटके तंबाखू उपसून घ्याले. कुठलं पुण्य आले देव जाणे. आम्ही एकदा तिरुपतीला गेलो. तिरुपतीला जाताना खालीच सगळे ते बिड्या काड्याचं ठिसकून घेतल्या. आमच्या इथल्या पोरानं एअर किन्नर मध्ये तोटा नेला. आम्ही जी गाडी नेलती का, त्या एअर किन्नरच्या बॉक्स मध्येच घातला तोटा. ते बॉक्सच घातला. मी म्हणलं आगाऊच काम बाबा. तिरुपतीला पण कळणार नाही गिरगावच्या पोराला इतकं डोकं दिलंच कुठून. एअर किन्नरच्या बॉक्स मध्ये घातला त्याने ते तोट्याचं. काय माणसं झाली. म्हणून त्या कोपऱ्यात थुकू नये म्हणून जगाच्या मालकाचं चित्र काढो. तिथं पण लाजा नाहीत आपल्या लोकांना. कोणती मस्जिद जाऊन बघा, जर तुम्हाला काड्याच्या पेटीची काडी आणि बिडीचं धुंडूक सापडलं तर जीवनभर मी कीर्तन करणार नाही. हो, आणि तुम्ही त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला नाही का? तुमचे मंदिर असेच नालायकाला पते खेळण्यासाठी. सदरा राजू, सदरा. लय मागच्या लोकांनी आपला धर्म चांगला सांभाळलाय. नका चुका करायच्या नका. माझ्या माईनो 25 बायकांनी ज्या तंबाखू सोडतील का उद्याच्या काल्यामध्ये सकाळी संकल्प करा मारुतीरायाच्या पुढं. आणि हे तोटा गिटा जे काय असेल ना, गाय छाप, त्या गाईला कोण बदनाम केलो? त्या तंबाखूच्या पुडीवर गाय छाप, रावण छाप नाव द्यायला पाहिजे होतं त्या पुडीला. कशाला गाईला बदनाम केलं? काय लोक कशाला नाव देतील काय मिळत नाही. काय करी जाऊ. 25 बायकाने तंबाखू सोडली तर तुमचा पांढरी पिंपळगावचा सत्ता सफल झाला. 11 पोर आहे ना उद्या काल्याच्या कीर्तनात महाराजांच्या हाताने माळ घाला. 11च पोर आहे ना, 12 नका घालू. उग गाव उलथन. हो, फक्त 11 पोरांनी घाला. झाला सप्ता सफल झाला. पुन्हा सांगतो, जी सून सासू सासऱ्याला नीट भाकरी देत नाही, त्या 5च सुनाईनं सासू सासऱ्याला टायमाला जेवायला द्या. सप्ता सफल झाला. जो मुलगा आई वडिलाला नीट बोलत नाही, अरे काय भेटणारे राजू तुम्हाला आमच्या पाया पडण्यात. फुलं टाकली तुम्ही माझ्या अंगावर. तुम्ही 200-400 पोरायनं फुलं टाकले माझ्या अंगावर. फुलं टाकले फुलं. जर तुम्ही तुमच्या मायबापाला मानित नसाल तर पंढरपूरचा मालक तुमच्या बोकांनी दगड टाकेल. मला आणा नाही तर नका आणू. तुमच्यावर माझं काय चालणार आहे? माझं मोठं करणारा पंढरपुरातला मालक आहे. आणि तुम्ही काय मला मोठं करणार आहे? तुमच्या गावातल्या माणसांनी मला 5 कोटी रुपये दिले आणि जाता जाता औरंगाबादला जर अटॅक आला तर काय 5 कोटी अंगावर घेऊन फुकून घ्यायचे का? मला किती दिवस जगायचं आणि किती दिवस मोठं करायचे पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे. तुम्ही चांगलं वागा राजो. जगातला सर्वात मोठा देव आपले आई वडील आहे. जो आई वडिलाच्या पाया पडतो का जगाचा मालक त्याला मान्य करतोय. जो मायबापाच्या पाया पडत नाही, महाराजाच्या पाया पडत असेल तो महाराजच जळून त्याच्या पापाने. काय काय अर्थ आहे त्याला? अरे जुन्यांची किंमत करा राजू. हो, ह्या जुन्या आपल्या बापदाद्यांची किंमत करा.
ते आपल्यासाठी तळतळ तुटलेत रे, त्यांना किंमत करा. सासू सासऱ्याला माना माझ्या माईंनो. माहेरातून बाईनं भैमुगाच्या शेंगा दिल्या. मी फराळाला गेलो एका बाईच्या घरी. महाराज या म्हणले फराळाला. भीमराव गेलो. भैमुगाच्या शेंगा होत्या गावरान. काय म्हणते तरी त्या पिस्तोल्या भैमुग. अशी पुढे 2 आणि वर 1 सोला असतो असा तिरपट झालेला पिस्तोला आणि गावरान भैमुग. लाल भोय होती आमच्याकडे, तिथे पेरायचो होतो आम्ही. मग त्या भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्या आणि गुळ खाल्ला. फुकट खाल्ल्यावर वर्णन करावंच लागतंय. म्हणलं काय दोरखाबाई शेंगा आहेत. माया माईन दिल्या. दोरकीला माहीतच नव्हतं हेव किती दाढ येत. मायामाईनं शेंगा दिल्या. मायामाईनं. म्या म्हणलं द्वारकाबाई तुझ्या माईनं फक्त शेंगात दिल्यात. 9 तासाच्या नंतर ह्या गावाच्या बाहेर जात्यात. काहीचे वायर ढिले उशिरा करायला. त्या माईनं फक्त भैमुगाच्या शेंगात दिल्यात. 9 तासाच्या नंतर ह्या गावाच्या बाहेर जात्यात. याच्या माईनं तुला हेव दिलाय, सांभाळायसाठी हेव दिलाय. जसं त्याच्या माईला बी चोंभाळणं. कधी कधी नवऱ्याच्या माईला बी चोंभाळी जा, तर तुमचे लेकर म्हातारपणी तुम्हाला चोंभाळतील. नवऱ्याच्या माईला जी सून चोंभाळणार नाही का, तिचे पोरं तिचे झोपीत अंगुठे घेणार. ह्या म्हणत्यान ह्या मेल्याला आणलंच खाऊन, तुम्हाला नीट करण्यासाठीच आणलं. काही नाही. तुम्ही हरिपाठ पाठ करायला, ज्ञानेश्वरी वाचायलीन, नाथ भागवत वाचायलीन. सासूला बघितल्याबरोबर असं थोत्तर करायली, गाड घ्यावायली. काय तू तुळस खाल्लीस तर काय उपयोग घेतो. हा काय काय अर्थ आहे का त्या गोष्टीला. अहो चांगलं वागण्याला किंमत असते, बाकी नाही काही. जाऊ द्या काय सांगू लागलो. पोट आवडलं 18 विश्व दारिद्र्यातला एक प्रकार. पोट आवडलं. पोट आलं नाही इथपर्यंत. आणि मग 2 जण बसले. बाईनं सांगितलं मालक कसं व्हायचं, काय करू नकोस. बालपणातला माझा मित्र, त्या मित्राचं नाव जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा. तू काळजी करू नको, त्याचं गुण गात राह. त्याच्या गुण गाण्याची ताकद आहे का. पंढरपुरातल्या मालकाचं गुण गायलं 3च कारण ऐकले तुम्ही. पिठाच्या गाडग्यात पाणी टाकून उकळून आंबील पेली 1, मिठाच्या खड्याचं पाणी चाटलं 2, पुन्हा खाण्यासाठी काहीच नाही म्हणून धोत्राच्या दशीनं पोट आवळलं 3. पुन्हा राहिलेल्या 4 गोष्टी पुन्हा कधी बघू दुसऱ्या कीर्तनात. इतक्या परिस्थितीत संसार करणारा व्यक्ती पंढरपुरातल्या मालकाचं गुण गायलं. गुण गुण आणि गुण गात त्याच्या भेटी करता गेला. काय पोह्याचा चुरा घेऊन, पोह्याचा चुरा घेऊन, पोह्याचा चुरा घेऊन. आमचे एक मित्र भागवतकार आहेत. ते म्हणले आता ऐका बरं का. आणि काय सुदामदेव पोहे घेऊन गेले बरं का. आणि काय त्या पोह्याला चव होती बरं का. आणि देवाच्या बायकोला तसे चविष्ट पोहे करताच येत नव्हते बरं का. आणि काय त्या पोह्यामध्ये चव होती. त्या चवीला पंढरपुरातला मालक बोलला बरं का. आणि मग सुदाम देवाला सोन्याचं गाव दिलं. माणसं मरतेन रे सुंबळ्या, वाचून सांगत आहे भागवत. पोहे हे निमित्त शुद्ध भाव. भाव शुद्ध होता आणि शुद्ध भावाने विटेवरच्या मालकाचं गुण गायलं. गाव सोन्याचं केलं. अर्बूज क्विंटल सोनं उरलं. किती टनाचा एक अर्बूज सांगता येईल का. एखादा सीए ची परीक्षा देणार आहे का इथं. चार्टेड अकाउंटंट किती टन टाकल्यावर एक अर्बूज. खर्व निखर्व पर्व भयस्ती भयाम मंगलम आसुडी आस्तु खलयम पर्वणी गत्वम सांख्यम मेयम तुल्यम. काय नाही सांगताय. बरा तुमच्यापेक्षा गिरगावचा बाळ्या 7वी शिकलेला. एकावर 18 शून्य असल्या. ए पिवळे कपडे सगळे, बाकी कोणी कॉपी करायची नाही. एकावर 18 शून्य दिल्यावर त्याला काय म्हणते. अरे राजे हो, त्याला शंखू म्हणते. विठाला 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 माय बापाला बुडविण्यासाठी शिकू नका रे, पाप लागन. लय बेजार व्हाले ते रानावनात. रक्ताचा घाम करून मातीत टाकायलेत. तुम्हाला पुस्तकाला पैसे द्यालेत, ट्युशनला पैसे द्यालेत, औरंगाबादला राहायला खोलीला पैसे द्यालेत, जाण्यासाठी पैसे द्यालेत, कॉलेजला राहायला खुसकुटी द्यालेत, मोटरसायकल द्यालेत. त्याने दिलेल्या पैशावर माती टाकू नका. जरा शिका शिका. शंकू म्हणतात त्याला. अर्बूज क्विंटल सोनं शिल्लक राहिलं. विश्वकर्मा नावाच्या व्यक्तीने सांगितलं देवा गाव सोन्याचा केला. घर सोन्याचे, दार सोन्याचे, सगळं सोन्याचं. गावाचा तट सोन्याचा.
52 अर्बुज क्विंटल सोनं उरलंय, काय करायचं? मसनवाटा सोन्याचा करा. सुदामदेवाचा मसनवाटा सोन्याचा, इंद्राला गाव सोन्याचं, मसनवाट्याचा संबंध नाही. माणसं मरत नाही, पुण्य संपलं की खाली बोंबलत. येऊ लागती माघारी मृत्यू लोका. रावणाला गाव सोन्याचं, मसनवाटा मातोड्याचा. कुबेराला अलका नावाची नगरी सोन्याची, मसनवाटा मातोड्याचा. सुदामदेवाला गाव सोन्याचं आणि मसनवाटाही सोन्याचा. ताकद कशाची? दुसऱ्या कडव्याची. गुण गाईन आभार, गुण गाईन आभार, गुण गाईन आभार, गुण गाईन आभार. याची बाजी सर्वस्वी, याची बाजी पाहती पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आळवेते किंवा आठवेते. वनवासात गुण गायले, स्वतःच्या संसाराचं मात्र केलं. 56 कोटी यादव मैरेक नावाची मदिरा पिऊन मेले आणि पांडवाला हस्तनापूरची गादी देऊन टाकली. कुशल बुवा, फक्त गुण गाण्याची ताकद पांडवाने वनवासात पण गुण गायलं. ही गुण गाण्याची ताकद इतकी मोठी. निष्ठेनं जन जन गुण त्याचं गायलं, त्याचं ते कामच करत आहे. इतकी मोठी ताकद, इतकी मोठी ताकद गुण गाण्याची. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. मग जगाच्या मालकानं आम्हीच दाखिलं, पुढचं घ्यायचं का? तिसऱ्या कडव्यात नलगे मुक्ती आणि संपदा. मुक्तीचा नकार केला, मोक्ष नकोय म्हणले. सांगा बरी, इथं बसलेला मोक्ष कोणाला आवडत नाही? आवडतो सगळ्याला. रमेशराव भेटतो का? इतकं सोपं आहे का ते मोक्ष भेटायला डाला? आणि तुकोबारे मोक्ष का नको म्हणले? मोक्ष सुख हानू लाता. कशा करता? मोक्ष आम्हा घरी कामारी हे दाशी. ते भांडे घासायला आमच्या इथं मोक्ष, आणि काय करायचं? मोक्ष देवा आम्हाला. नकोय म्हणले आम्हाला मोक्ष. मोक्षाची काही गरज नाही. न लगे मुक्ती आणि संपदा. पैशाचा तिरस्कार कशा करता केला असेल? मालकांचंच वाक्य, ऐसा कोणी दावा, ऐसा कोणी दावा हे जया नावडे. कन्या पुत्र घोडे दाराध. पैसे आवडत नाहीत त्यांना हातवरी करा. आमचे कधी कधी कंबर बांधून पैशाच्या विरोधात बोलते, भेटत नाहीत म्हणून. पाहिला का एखादा महाराज काही बोलत नाहीत आणि कमी दिल्यावर पुढच्या वर्षी तारीख देत नाहीत. तुला चांगलं माहिती ना?
सोंभाळ्या गप्पा कामाच्या नाही. खुशाल बा पैसे आवडत नाही ऐसा कोणी दावा हे जया नावडे. कन्या पुत्र घोडे दाराधन. हो 1 किलोमीटरवर गेल्यावर काकडे वगाडी उभी राहते आणि मग कार्यकर्ते फोन तो भीमराव गेले इकडं चिच खेळात आणि ते मोरे काका घरी आणि मग गिरगाव करायचं पण काय भीमराव काका गांधी कस गांधी असं कस काय बाबा आणि तो आता लय कीर्तनात वैराग्य पिळू पिळू सांगितलं. चुकीच्या गोष्टी आहेत हे आम्ही नाही गप्पा हाणायच्या. हे तुकोबारायांचा अधिकार आहे. तुकोबारायचा का संपत्ती नको म्हणले. पैशाची मालकीन लक्ष्मी आहे. टकल्यांना हे सुजे पैशाची मालकीन कोण रे अजय. लक्ष्मी. लक्ष्मी आणि ही लक्ष्मी कोणाची पत्नी. पंढरपुरातल्या मालकाची. आणि लक्ष्मीचा पती तुकोबारायच्या पत्नीचे पाय चाटितो. काटा काढताना काय चाटलं. कशान काढा काटा नाचकांडानं कात्रीनं काट्यानं सुईनं दाबना ना. दंताभयस्थितेषु ओष्टाम्रसनस्थितो पदाम्बुज भयस्थितं चरणरजाति जायते नैवं गांजा कसम लिखितम. एका गिरगावकरानं लिहिलं एका गांजा फुक्यानं लिहिलं एखाद्या नालायकानं. महाराज ज्या तुकोबारायच्या पत्नीच्या पायाची माती लक्ष्मीचा पती चाटतोय ते तुकोबाराय लक्ष्मी कशाला मागते. काय गरज आहे याच्या पलीकडे सांगू का. तुकोबाराय कोण आहेत. कोण कोण कोण. कनकाबाई नावाची स्त्री पंढरपूरला गेली. त्या बाईचं नाव होतं कनकाबाई. 10 मिनिटं सरकू ना पुढं. चालतंय म्हणते ते. कनकाबाई नावाच्या स्त्री पंढरपूरला गेल्या आणि मालकाचं दर्शन घेतल्याबरोबर विटेवरच्या मालकाच्या मुखारिंदोतून आवाज आला कनकाई. तर बाईच्या लक्षात आलं पुढचा माणूस मला नुसता आई म्हणेल पण मग नाव त्याला माहित नाही. आणि मागचा कनका म्हणेल पण आई कसा म्हणेल. मागचा पती होता त्या पतीचं नाव बोलोबा. मग नवरा कनका म्हणेल आई कसा म्हणेल. संभ्रमात पडल्यान मालकाला विचारलं मला कनकाई कोण म्हणतंय. तेच म्हणतंय. ते म्हणजे कोण. विटेवरचा मालक. काय देवा हे मागणं काहीतरी मागणं मागणं. कनकाबाई म्हणल्या देवा मागायचंच नाही. देवानं सांगितलं माय तुला मैशपती काहीतरी माग. कनकाबाईला काय म्हणला विटेवरचा मालक. कनकाई तुला माई शपथ आहे काहीतरी माग. तर आई साहेबाला वाटलं देवाची शपथ कशी मोडायची. मागते देशील का. हो. पण देवा एक काम कर मी मागते पण एकच मागते आता तू माग. हे म्हणलं असं कसं मागणं. तुम्हाला माझी शपथ घातली ना. तुझी शपथ घातली म्हणूनच मागते. तू मला माग. तू मला तुझी शपथ घातली म्हणूनच मागते. तुला काय पाहिजे ते मला माग. आता याच्या इथं काय कमी होतं मागायला. पण देवा आता तुझ्यात मागण्यात शपथ मोडायली. हा पटकन काय मागायचं तर माग. तर विटेवरच्या मालकानं पितांबराची वटी केली. कनकाबाईला सांगितलं 9 महिने तुझ्या पोटात जागा दे. म्हणे रामेश्वर भट्ट दिजा. आणि तुका विष्णू 9 महिने पोटात विटेवरच्या मालकानं कनकाबाईच्या जागा मागितली. तुकोबाराय प्रत्यक्ष विष्णू. रामेश्वर शास्त्रींचं वाक्य. हे लोक ठरले. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणे रामेश्वर भट्ट दिजान तुका विष्णू. महाराज तुकोबाराय म्हणले देवा ज्या बाईनं तुला भीक मागायला लावलं त्या बाईचा मी मुलगा आहे. मी तुला कशाला पैसे मागू. मी कशाला तुला पैसे मागू. न लगे मुक्ती आणि संपदा पाहिजे काय. संत संग देई सदा. कशा करता संताची. संतांच्या संगतीत किती फायदा होतो हे लय लांबचं टोक आहे. अलीकडे ऐक. संतांच्या जवळ गेल्याच्या नंतर त्यांच्या पायाला चिटकलेली माती जर अंगावर पडली तर त्या मातीच्या कणात इतकी ताकद आहे वासनेचे बीज जळून जाय. आणि वासना
इतकी 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 वाईट आहे. पहा त्या रावणा काय झाले वासनेमुळं. इंद्रा पडले भगचंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. इतकी वासना विचित्र, इतकी वासना विचित्र. महाराज ब्रह्मदेवाला सुद्धा पुष्कर जर सोडून दिलं तर जगात कुठं मंदिर नाही वासनेमुळं. इतका विचित्र काम. पाराशर नावाच्या साधून दुपारची रात्र केली, पाण्यातली नाव आकाशात नेली. एवढी मोठी ताकद, एवढी मोठी ताकद पाराशराची. पण पाहत्या वासनेनं काय केले. इतकी बेकार वासना. संतांच्या पायाला चिटकलेल्या मातीनं वासना जळून जाती. मग संतांच्या पायाच्या रजकणात इतकी ताकद आहे तर संतात किती ताकद असेल. संत संग दे सदा, ही मागणी माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांची आहे. राजे हो, मोठ्या श्रद्धेने चालत असलेला सप्ताह. 2 चिठ्ठ्या आहेत माझ्याकडं, 5-5 मिनिटावर त्याच्यातला ऐका. महाराज गुण गायलं माझ्या चोखोबारायांनी देवाचं. त्या गुण गाण्याची ताकद इतकी होती. स्वर्गामध्ये 5 प्रकारचं अमृत खराब झालं इंद्राच्या शापा, इंद्राच्या चुकीनं. 222 पद एकाच मंत्र्याला होते. 222 पद एकाच मंत्र्याला. त्या मंत्र्याचं नाव अमरपुरीचा राजा इंद्र. यानं एक चूक केल्यामुळं स्वर्गातलं 5 प्रकारचं अमृत खराब झालं. हे अमृत शुद्ध करण्यासाठी जगातला कुठलाही पर्याय सिद्ध झाला नाही. तो एकच पर्याय सिद्ध. जम्बूद्वीपामध्ये पंढरपूर नावाचं गाव. या पंढरपूर नावाच्या गावामध्ये बाजूला मंगळवेढा नावाचं गाव, आणि त्या मंगळवेढ्यामध्ये चोखोबाराय नावाचे संत होते. या संतांनी रामकृष्ण नामाचं गुण गायल्याच्या नंतर स्वर्गातला अमृत शुद्ध व्हावा, ही ज्यांच्या गुण गाण्यातली ताकद आहे ते चोखोबाराय. त्या चोखोबारायांचं मंदिर मेहुणा राजाला आता व्हायलंय. शासनानं बऱ्यापैकी निधी दिला, पण तिथलं प्रशासन थोडंसं मदत करत नाही. खालचं प्रशासन ते मंदिर करण्यासाठी गुरुवर्य नामनिष्ठ सद्गुरू 5